एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूरची वैभवशाली परंपरा हातमागाद्वारे वस्त्र निर्मिती वारसा फेरी हातमाग केंद्रास भेट। वारसा फेरीचे आयोजन इंटेयाक सोलापूर विभागातर्फे राष्ट्रीय हातमाग दिन औचित्य स्तुत्य उपक्रम। राष्ट्रीय हातमाग दिन नुकताच संपन्न झाला। या प्रित्यर्थ इंटेयाक सोलापूर विभागातर्फे हातमागाद्वारे वस्त्र निर्मितीबाबत वारसा फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर शहरात अजूनही सुस्थितीत असलेल्या हातमाग केंद्र मागाद्वारे वस्त्र निर्मितीची उज्ज्वल परंपरा होय म्हणून अद्यापही उत्तम चालू स्थितीत असलेल्या अशा हातमाग केंद्रास भेट देऊन वारसा फेरीचं आयोजन करण्यात आले। इंटेयाक सोलापूर विभागातर्फे एकूणच ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन यांचे कार्य करीत असतानाच या मालिकेमधील ही हातमाग केंद्र भेट वारसा फेरी या माध्यमातून हातमागाद्वारे विविध प्रकारची वस्त्र निर्मितीची शास्त्रोक्त व तांत्रिक माहिती घेण्यात आली। सुमारे 2.5 तास चाललेल्या या वारसा फेरीमध्ये त्यांचा असलेला इतिहास, सद्यस्थिती, वस्त्र निर्मितीमधील बदलते स्वरूप, रासायनिक अंगाने असणारे रंग, सूत प्रकार, प्रक्रिया इत्यादीतील बदल व त्याचबरोबर विविध कौशल्याद्वारे होणारी वस्त्र निर्मिती इत्यादी बाबत सखोल माहिती या हातमाग केंद्र उद्योजकामार्फत देण्यात आली। सकाळी सुरू झालेली ही वारसा फेरी पूर्व भागातील विविध केंद्र भेट देताना यात नागनाथ मातगुंडी, श्रीनिवास अंतुलू, सुदर्शन अंतुलू, राजेश्याम सादुल या उद्योजकांनी त्यांच्या स्वतःच्या हातमाग केंद्र व वस्त्रनिर्मिती उद्योग संदर्भात माहिती दिली। यामध्ये उपस्थितांनी विविध वस्त्र निर्मिती जसे की सोलापुरी साडी, सोलापुरी नऊवारी साडी, सोलापुरी सिल्क साडी, विविध सुंदर प्रकारची वॉल हँगिंग, पंचा इत्यादी बाबत सविस्तर माहिती जाणून घेतली। आपल्या सोलापूर संस्कृतीतील एक अविभाज्य घटक म्हणून या वारसा फेरी मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी सोलापूरकर उपस्थित होते। यांचे समन्वयन इंटेयाक सदस्य वस्त्र उद्योग गोवर्धन चाटला यांनी केले, तर नियोजन सह समन्वयक आर्किटेक्ट श्वेता कोटावळे, समन्वयक प्राध्यापक नरेंद्र काटेकर यांनी केले। यावेळी ज्येष्ठ वास्तु विशारद डॉक्टर सीमंतनी चाफळकर, प्राध्यापक भीमगोंडा पाटील, प्राचार्य अनिता ढोबळे, प्राचार्य रुपाली धामणे, श्रीरंग रेगोटी, इतिहास तज्ञ नितीन अन्वेकर, महाराष्ट्र राज्य एसटी डेपोचे अधिकारी शीतल बिराजदार यांच्यासह अनेक इंटेयाक सदस्य सोलापूरकर इतिहासप्रेमी उपस्थित होते।